या व्हिडिओमध्ये युनिट 2 स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन प्लांट्स आणि ॲनिमल्सचा चॅप्टर नंबर 6 ॲनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स सुरू केलेला आहे. हा चॅप्टर सुद्धा पार्ट्समध्ये मी डिस्कस करणार आहे. सो या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1 प्लांट टिश्यूज बद्दल बघणार आहोत. त्याचे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स, टिप्स आणि ट्रिक्स, त्याचबरोबर NCERT बुक मधले मार्किंग सुद्धा आपण बघणार आहोत. सो सुरू करूया. सो प्लांट टिश्यूचे जे मार्किंग्स आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. सर्वात पहिले मेरिस्टेमॅटिक टिश्यूचे मार्किंग्स इथे दाखवलेले आहेत, ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आणि आता आपण बघूया की प्लांट टिश्यूज हे मेनली कुठल्या वेगवेगळ्या टाईप्समध्ये डिवाइड केलेले असतात. तर प्लांट टिश्यूज हे बेसिकली 2 टाईप्समध्ये डिवाइड केलेले असतात. एक म्हणजे मेरिस्टेमॅटिक टिश्यू आणि दुसरं म्हणजे परमनंट टिश्यूज. मेरिस्टेमॅटिक टिश्यूज म्हणजे विच हॅव एबिलिटी टू डिवाइड थ्रू आउट देअर लाईफ, आणि ते डिवाइड केलेले असतात ओरिजिन आणि पोझिशन या बेसिसवर अजून 2 प्रकारांमध्ये. ओरिजिननुसार मेरिस्टेमॅटिक टिश्यूज हे 3 मेन प्रकारमध्ये डिवाइड केलेले असतात. एक म्हणजे प्रो मेरिस्टेम, दुसरं म्हणजे प्रायमरी मेरिस्टेम आणि तिसरं म्हणजे सेकंडरी मेरिस्टेम. आणि पोझिशननुसार मेरिस्टेमॅटिक टिश्यूज म्हणजे पोझिशन ऑफ दिस मेरिस्टेमॅटिक टिश्यू इन द प्लांट, त्याच्यानुसार हे अगेन 3 वेगळ्या प्रकारांमध्ये डिवाइड केलेले असतात. एक म्हणजे अपायकल मेरिस्टेम, दुसरं म्हणजे इंटरकॅलरी मेरिस्टेम आणि तिसरं म्हणजे लॅटरल मेरिस्टेम. परमनंट टिश्यूज जर आपण कन्सिडर केले तर परमनंट टिश्यूज म्हणजे दोज विच हॅव लॉस्ट देअर एबिलिटी टू डिवाइड, आणि हे 2 प्रकारांमध्ये डिवाइड केलेले असतात, सिंपल आणि कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूज. सिंपलमध्ये सुद्धा 3 मेन सबटाईप्स आहेत. एक म्हणजे पॅरेनकायमा, दुसरं आहे कॉलेनकायमा आणि तिसरं म्हणजे स्क्लेरेनकायमा. आणि कॉम्प्लेक्समध्ये सुद्धा 2 मेन प्रकार असतात, ते म्हणजे एक्झायलम आणि फ्लोएम. एक्झायलम हेल्प्स इन कंडक्शन ऑफ वॉटर, फ्लोएम हेल्प्स इन कंडक्शन ऑफ फूड. एक्झायलममध्ये 4 वेगळे प्रकारचे सेल्स आपल्याला सापडतात. ते असतात ट्रॅकाइड्स, त्याच्यानंतर असतात एक्झायलम वेसल्स, त्याच्यानंतर आहे एक्झायलम फायबर्स आणि मग एक्झायलम पॅरेनकायमा. तसंच फ्लोएममध्ये सीव ट्यूब्स, कंपॅनियन सेल्स, फ्लोएम फायबर्स आणि फ्लोएम पॅरेनकायमा असे 4 प्रकारचे वेगळे सेल्स प्रेझेंट असतात. या सगळ्याचे डिटेल्स आपण आता बघूया. सुरुवात करूया ते म्हणजे मेरिस्टेमॅटिक टिश्यूपासून. मेरिस्टेमॅटिक टिश्यूज जे पोझिशननुसार 3 पार्टमध्ये डिवाइड केलेले असतात, अपायकल, इंटरकॅलरी आणि लॅटरल. त्याच्यापैकी अपायकल आणि इंटरकॅलरी मेरिस्टेम हे प्रायमरी टाईप ऑफ मेरिस्टेम आहेत आणि लॅटरल मेरिस्टेम हा सेकंडरी टाईप ऑफ मेरिस्टेम आहे. हे अपायकल मेरिस्टेम मेनली टिप्स ऑफ रूट आणि शूट आपल्याला दिसून येतात. इंटरकॅलरी मेरिस्टेम हे जनरली ग्रासेसमध्ये मिळतात, ग्रासेसमध्ये प्रेझेंट असतात. आणि लॅटरल मेरिस्टेम हे जनरली कॅम्बियम किंवा व्हॅस्क्युलर बंडलमध्ये आपल्याला दिसून येतं ॲज अ सेकंडरी ग्रोथ म्हणून. इथे वरती डायग्राम जी आहे ती जर तुम्ही बघितली तर ही आहे शूट आणि रूटची. त्यांचे अपेक्सला जे मेरिस्टेम प्रेझेंट आहे ते आहे अपायकल मेरिस्टेम. आणि हे जे मेरिस्टेम्स असतात दे आर लिव्हिंग टिश्यूज, दे आर लिव्हिंग सेल्स आणि दे हॅव कपॅसिटी टू डिवाइड थ्रू आउट देअर लाईफ. पुढे परमनंट टिश्यूचे मार्किंग तुम्ही करून घेऊ शकता आणि याचे काही डिटेल्स आहेत ते आता आपण बघूया. या परमनंट टिश्यूमध्ये जसं की आपण मगाशी बघितलं की सिंपल आणि कॉम्प्लेक्स असे 2 प्रकारचे टिश्यूज असतात. त्याच्यापैकी सिंपल परमनंट टिश्यूज इन प्लांट्स आपण बघूया, त्याचे डिटेल्स बघूया. हे सिंपल परमनंट टिश्यूज मेनली 3 पार्टमध्ये डिवाइड केलेले असतात किंवा 3 प्रकारांमध्ये डिवाइड केलेले असतात, पॅरेनकायमा, कॉलेनकायमा आणि स्क्लेरेनकायमा. सो आधी आपण यांचे फीचर्स आणि फंक्शन्स बघून घेऊया आणि मग डायग्रामनुसार त्यांचा डिफरन्स डिस्कस करू शकतो. पॅरेनकायमा टिश्यूज जे आहेत दे आर मेनली अबंडंटली प्रेझेंट इन प्लांट. मेजॉरिटी ऑफ द प्लांट पार्टमध्ये हे आपल्याला दिसून येतात आणि मेजर कंपोनंट आहेत प्लांटचा. त्याच्यानंतर दे आर आयसोडायमेट्रिक. त्यांचं जे सेलचा डायमीटर असतो हा इक्वल असतो किंवा सिमिलर असतो, इव्हन असतो. पॅरेनकायमा वेगवेगळ्या शेप्समध्ये डिपेंडिंग अपॉन पोझिशन आपल्याला वेगवेगळ्या शेप्समध्ये दिसतात आणि त्यांची जी सेल वॉल आहे ती मेडअप ऑफ सेल्युलोज असते आणि इट इज अ थिन सेल वॉल. नंतर ह्या पॅरेनकायमॅटस सेल्समध्ये स्मॉल इंटरसेल्युलर स्पेसेस प्रेझेंट असतात. ज्या इंटरसेल्युलर स्पेसेस म्हणजे 2 सेलच्या मध्ये प्रेझेंट असलेली स्पेस. पॅरेनकायमाचे फंक्शन्स आपण बघायला गेलो तर सर्वात पहिलं म्हणजे जर
क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असेल तर फोटोसिंथेसिस परफॉर्म करणं, आणि अशा पॅरेनकायमाला क्लोरेनकायमा असं म्हणतात. आणि दुसरं मेन फंक्शन आहे ते म्हणजे स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. कुठल्याही प्लांटच्या पार्टमध्ये स्टोरेज ऑफ फूड मटेरियलचं काम हे मेनली पॅरेनकायमा करतो, ॲज वेल ॲज सिक्रिशनचं काम पण पॅरेनकायमा करतो. कॉलेनकायमामध्ये बघायला गेलो तर हे कॉलेनकायमा मेनली लेयर्समध्ये प्रेझेंट असतात. सिंगल लेयर नसतो, मेनी लेयर्समध्ये प्रेझेंट असतात. आणि कॉलेनकायमा सुद्धा व्हेरियस शेप्समध्ये आढळून येतात, जसं की स्पेरिकल, ओव्हल, एलॉंगेटेड, नॅरो अशा वेगवेगळ्या शेप्समध्ये आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर ह्या कॉलेनकायमामध्ये ज्या इंटरसेल्युलर स्पेसेस असतात त्या ॲब्सेंट असतात. देर आर नो इंटरसेल्युलर स्पेसेस. त्यानंतर आपण बघायला गेलो तर ही जी कॉलेनकायमाची वॉल असते ही थिकंड ॲट कॉर्नर्स असते, म्हणजे अनइव्हनली थिकंड असते, आयसोडायमेट्रिक नसते. आणि याच्यामध्ये डिपॉझिशन कशाचं होतं तर सेल्युलोज, त्याच्यानंतर हेमिसेल्युलोज आणि पेक्टिन अशा वेगवेगळ्या सबस्टन्सेसचं डिपॉझिशन या कॉलेनकायमॅटस सेल्सच्या वॉलमध्ये होतं. आणि फंक्शन्स जी आहेत कॉलेनकायमाची, तर सर्वात मेजर फंक्शन आहे कॉलेनकायमाचं ते म्हणजे प्रोव्हाइडिंग मेकॅनिकल सपोर्ट टू द यंग स्टेम्स ॲज वेल ॲज लीफचा जो पेटिओल असतो, ज्याला आपण लीफ स्टॉक असं म्हणतो, या लीफ स्टॉकला सुद्धा मेकॅनिकल सपोर्ट देण्याचं काम कॉलेनकायमा करतो. आणि स्क्लेरनकायमा जर बघायला गेलो तर स्क्लेरनकायमा आर जनरली लॉंग नॅरो स्ट्रक्चर्स असतात ते, आणि जनरली दे हॅव अ थिक लिग्निफाईड वॉल, इंटरनली थिक लिग्निफाईड वॉल प्रेझेंट असते. आणि मेजॉरिटी ऑफ द स्क्लेरनकायमा आर डेड टिश्यूज, किंवा जे सेल्स असतात स्क्लेरनकायमामध्ये ते युज्युअली डेड असतात. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं न्यूक्लियस किंवा प्रोटोप्लाझम प्रेझेंट नसतं. हे स्क्लेरनकायमा पुन्हा 2 पार्ट्समध्ये डिवाइड केलेले असतात, ते म्हणजे स्क्लेरनकायमा फायबर्स आणि स्क्लेराइड्स. सो ह्या स्क्लेरनकायमा फायबर्स आणि स्क्लेराइड्सचं जे काही फीचर्स आहेत ते आपण सेपरेटली बघूया. आता तुम्ही इथे बघा की सायटोप्लाझम इज प्रेझेंट इन पॅरेनकायमा. पॅरेनकायमामध्ये इंटरसेल्युलर स्पेसेस अगदी छोट्या आहेत आणि कॉलेनकायमामध्ये त्या ॲब्सेंट आहेत. स्क्लेरनकायमामध्ये सुद्धा इंटरसेल्युलर स्पेसेस जास्त प्रेझेंट नाही आहेत, पण दे हॅव थिक लिग्निफाईड वॉल आणि दे हॅव अ नॅरो ल्युमेन, ओके, नॅरो कॅव्हिटी प्रेझेंट आहे त्यांच्यामध्ये, आणि ते युज्युअली डेड असतात. पुढे बघूया. पुढे स्क्लेरनकायमाचे जे 2 प्रकार आहेत ते म्हणजे स्क्लेरनकायमा फायबर्स आणि स्क्लेराइड्स यांचे काय फीचर्स आहेत ते बघून घेऊया. इथे स्क्लेरनकायमा फायबर्स जे असतात त्यांची जी वॉल आहे ती थिक असते, म्हणजे दे आर थिक वॉल्ड बेसिक. ते एलॉंगेटेड स्ट्रक्चर्स असतात, ॲज वेल ॲज त्यांच्या ॲपेक्सला किंवा त्यांच्या एंड्सला दे आर पॉइंटेड स्ट्रक्चर्स. दे आर पॉइंटेड आणि दे मेनली अकर इन ग्रुप्स. सो स्क्लेरनकायमा फायबर्स हे सिंगल सेल म्हणून प्रेझेंट नसतात, तर ते ग्रुप्समध्ये प्रेझेंट असतात. वेअर ॲज स्क्लेराइड्सचे स्पेशल फीचर्स आपण जर बघायला गेलो तर स्क्लेराइड्स हे बेसिकली स्पेरिकल किंवा ओव्हल किंवा सिलेंड्रिकल अशा वेगवेगळ्या शेप्समध्ये दिसून येतात. त्याचबरोबर हे जे स्क्लेराइड्स आहेत दे आर हायली थिकंड स्ट्रक्चर्स असतात, ॲज वेल ॲज त्यांचं जी ल्युमेन असते, सेंट्रल कॅव्हिटी असते, ती खूप नॅरो असते, खूप छोटी कॅव्हिटी प्रेझेंट असते. एक्झाम्पल घ्यायचं झालं तर फ्रूट वॉल जी असते किंवा नट्सचा जो शेल असतो त्याच्यामध्ये हे स्क्लेराइड्स प्रेझेंट असतात. त्याचबरोबर पल्प ऑफ ग्वावा, त्याच्यानंतर पल्प ऑफ सपोता, ॲज वेल ॲज पल्प ऑफ पेअर, याच्यामध्ये सुद्धा हे स्क्लेराइड्स प्रेझेंट असतात. म्हणूनच ही जी फळं आहेत ही फळं खूप जास्त फायबर्स आपल्याला देतात आणि इट इज व्हेरी गुड फॉर ह्युमन बॉडी असं म्हणतात. त्याचबरोबर लेग्युमिनस सीड्स जी असतात किंवा लेग्युम्स असतात त्यांच्या सीड कोटमध्ये सुद्धा हे स्क्लेराइड्स प्रेझेंट असतात. आणि लीव्ज ऑफ टी ट्री यांच्यामध्ये सुद्धा हे स्क्लेराइड्स प्रेझेंट असतात. आणि मेन फंक्शन काय आहे स्क्लेरनकायमाचं तर ते म्हणजे प्रोव्हाइडिंग मेकॅनिकल सपोर्ट. पुढे बघूया. कॉम्प्लेक्स टिश्यूचे जे मार्किंग आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. त्याचे डिटेल्स आपण आता बघणारच आहोत. इथे फ्लोएमचे पण डिटेल्स आहेत. आता कॉम्प्लेक्स टिश्यू हे मेनली 2 पार्ट्समध्ये डिवाइड केलेले आहेत. मेजरली ते म्हणजे एक्झायलम आणि दुसरं म्हणजे फ्लोएम.
एक्झायलम आणि फ्लोएम हे तुम्ही 9वीत पण ऐकलेली असतील नावं, सो यू कॅन कनेक्ट बेसिकली. तर एक्झायलम टिश्यू मेनली काय करतो? एक्झायलमचं मेन काम आहे ते म्हणजे कंडक्शन ऑफ वॉटर आणि फ्लोएमचं मेन काम आहे ते म्हणजे कंडक्शन ऑफ फूड मटेरियल. आता ह्याच्यामध्ये अजून एक बेसिक पॉइंट्स बघूया आपण एक्झायलमचे. ते म्हणजे एक्झायलम कंडक्ट्स वॉटर ओनली इन वन डायरेक्शन, दॅट इज फ्रॉम ग्राउंड टू टिप ऑफ द ट्री, दॅट इज फ्रॉम रूट्स टू द अदर पार्ट्स ऑफ द ट्री. उलटं कधीही एक्झायलम कंडक्ट करत नाही. आणि फ्लोएम जर आपण कन्सिडर केलं तर फ्लोएम कंडक्ट्स फूड इन बोथ द डायरेक्शन, अपवर्ड सुद्धा किंवा डाऊनवर्ड सुद्धा. याचं कारण असं आहे की द फूड इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम ग्रीन पार्ट्स टू द नॉन ग्रीन पार्ट्स. सो नॉन ग्रीन पार्ट्स लाईक फ्लॉवर्स किंवा फ्रूट्स असतील तर ते वरती पण असू शकतात आणि ते खाली असू शकतात. आणि खाली रूट्स असतात, स्टेम आहे, नॉन ग्रीन ब्रांचेस ऑफ स्टेम आहेत. सो इन डिफरंट टू डायरेक्शन किंवा डिफरंट डायरेक्शन्स, लॅटरल आणि अपवर्ड दोन्ही डायरेक्शनमध्ये हे फूड कंडक्शन फ्लोएमकडनं होतं. आता आपण एक्झायलमचे डिटेल्स बघूया की एक्झायलम बेसिकली कोणत्या कोणत्या टाईपमध्ये, कोणत्या कोणत्या टाईपचे सेल्स या झायलममध्ये प्रेझेंट असतात. सो एक्झायलममध्ये बेसिकली वॉटर आणि मिनरल कंडक्ट करण्याची एबिलिटी असते, ॲज वेल ॲज इट ऑल्सो प्रोव्हाइड्स मेकॅनिकल सपोर्ट टू द प्लांट. कारण मेजॉरिटी ऑफ द एक्झायलम सेल्स आर डेड. यांच्यामध्ये ट्रॅकाइड्स आहेत, त्याच्यानंतर एक्झायलम वेसल्स आहेत, त्याला ट्रॅकिए असं सुद्धा म्हणतात, एक्झायलम फायबर्स आहेत आणि एक्झायलम पॅरेन्कायमा आहे. लक्षात ठेवायचं झालं तर याच्यापैकी एक्झायलम पॅरेन्कायमा फक्त लिव्हिंग सेल आहे आणि उरलेले तीनही सेल्स हे ॲट मॅच्युरिटी दे लूज देअर सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस अँड बिकम डेड. याच्यामध्ये ट्रॅकाइड्स आणि एक्झायलम वेसल्स जे आहेत हे मेन प्रेझेंट असतात, मेनली फाउंड होतात ते म्हणजे फ्लॉवरिंग प्लांट्समध्ये, ज्याला म्हणतात अँजिओस्पर्म्स. सो बेसिकली अँजिओस्पर्म्समध्ये ट्रॅकाइड्स आणि एक्झायलम वेसल्स दोन्ही असतात, वेरॅज जिम्नोस्पर्म्समध्ये एक्झायलम वेसल्स हे ॲब्सेंट असतात. सो प्रेझेन्स ऑफ एक्झायलम वेसल इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ अँजिओस्पर्म्स. इट्स अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ अँजिओस्पर्म्स, किंवा आपण म्हणू शकतो की फ्लॉवरिंग प्लांट्सचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे ते म्हणजे प्रेझेन्स ऑफ एक्झायलम वेसल्स. इथे आपण डायग्राम बघू शकतो की ट्रॅकाइड्स ज्या आहेत त्या नॅरो असतात. सेकंड डायग्राम आहे ती ट्रॅकाइडची आहे आणि त्या नॅरो असतात, वेरॅज पहिली डायग्राम आहे ती आहे एक्झायलम वेसलची. तो सिलेंड्रिकल शेप असतो विथ द परफोरेशन आणि सेंट्रल ल्युमेन प्रेझेंट असते. ट्रॅकाइड्स ज्या आहेत त्या लिग्निफाईड वॉल्स प्रेझेंट असतात त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या कॉर्नरला दे आर टेपरिंग आणि फायबर्स सुद्धा एलॉंगेटेड स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात. पॅरेन्कायमा, एक्झायलम पॅरेन्कायमा जर आपण बघितला तर वरच्या डायग्राममध्ये आपण बघू शकतो की दे हॅव लार्ज व्हॅक्युअल आणि या झायलम पॅरेन्कायमा मेनली हेल्प करतात टू स्टोर द फूड मटेरियल, टू प्रोव्हाइड एनर्जी बेसिकली. एक्झायलम फायबर्स, ट्रॅकाइड्स आणि वेसल्स ऑल आर डेड. आता आपण ह्यांचे डिटेल्स बघूया की डिटेल्स काय काय आहेत. तर एक्झायलम ट्रॅकाइडचे फीचर्स काय काय आहेत. दे आर एलॉंगेटेड स्ट्रक्चर्स, त्याच्यानंतर दे आर ट्यूब लाईक स्ट्रक्चर्स आणि दे मेनली हॅव सेंट्रल ल्युमेन प्रेझेंट. त्यांचे जे वॉल असते, या एक्झायलम ट्रॅकाइड्सची जी वॉल असते ही लिग्निफाईड असते, डिपॉझिटेड विथ लिग्निन असते, ॲज वेल ॲज त्यांचं जे एंड्स असतात ते टेपरिंग एंड्स असतात. सो एंडला हे ट्रॅकाइड्स जे आहेत हे टेपर होतात, बंद होतात. ऑल द एक्झायलम ट्रॅकाइड्स आर डेड ॲट मॅच्युरिटी. नंतर एक्झायलम वेसलचं डिटेल जर आपण बघायला गेलो तर एक्झायलम वेसल्सना ट्रॅकिए असं सुद्धा म्हणतात आणि इट इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ ओनली अँजिओस्पर्म्स. जिम्नोस्पर्ममध्ये ते ॲब्सेंट असतात. त्याच्यानंतर हे जे एक्झायलम वेसल्स आहेत हे लॉंग सिलेंड्रिकल स्ट्रक्चर्स आहेत. दे आर नॉट टेपरिंग ॲट एंड्स. ते ट्यूब लाईक स्ट्रक्चर्स असतात आणि त्यांच्या वॉल्स पण लिग्निफाईड असतात, लिग्निनने डिपॉझिट झालेले असतात. पण त्यांना सेंट्रल ल्युमेन प्रेझेंट असते, सेंट्रल कॅव्हिटी प्रेझेंट असते आणि एक्झायलम वेसल सुद्धा डेड सेल्स आहेत. एक्झायलम फायबर्सकडे आपण गेलो तर एक्झायलम फायबर्स हे बेसिकली ऑब्लिटरेटेड स्ट्रक्चर्स असतात. त्यांच्यामध्ये पण सेंट्रल ल्युमेन असते, त्यांच्यामध्ये या एंटायर फायबर्समध्ये वॉल्स प्रेझेंट असतील और नसतील किंवा असेप्टेड असतात आणि ते पण डेड सेल्स असतात.
एक्झायलम पॅरेन्कायमा हा 4th टाईप ऑफ सेल आहे प्रेझेंट इन द एक्झायलम टिश्यू. आणि एक्झायलम पॅरेन्कायमा मात्र लिव्हिंग सेल्स असतात. आणि पॅरेन्कायमाचं जे मेन फंक्शन आहे तेच फंक्शन हे एक्झायलम पॅरेन्कायमा एक्झायलममध्ये परफॉर्म करतात. सो पॅरेन्कायमाचे जे एक्झायलम पॅरेन्कायमाचे ज्या वॉल्स आहेत त्या थिन असतात आणि दे आर मेनली डिपॉझिटेड विथ द सेल्युलोज. त्याचबरोबर ह्याचं मेन जे फंक्शन आहे टू स्टोअर फूड मटेरियल इन द फॉर्म ऑफ स्टार्च किंवा फॅट हे एक्झायलम पॅरेन्कायमा करतो. त्याचबरोबर रेडियल कंडक्शन ऑफ फूड म्हणजे इन डिफरंट डायरेक्शन्स, एका सिंगल नाही तर वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये ज्या लॅटरल ब्रांचेस ग्रो होतात त्यांना रेडियल कंडक्शन ऑफ वॉटर करण्याचं काम हे एक्झायलम पॅरेन्कायमा करतात. फंक्शननुसार किंवा ओरिजिननुसार या एक्झायलमचे प्रायमरी एक्झायलम आणि सेकंडरी एक्झायलम असे 2 प्रकार आहेत. तर प्रायमरी एक्झायलम 2 प्रकारचे असतात, प्रोटोक्झायलम आणि मेटाक्झायलम. प्रोटोक्झायलम हे अर्ली स्टेजेस ऑफ प्लांटमध्ये ग्रो होतात, वेरॅज मेटाक्झायलम जो असतो तो लेटर स्टेजेस इन द प्लांट ग्रो होतो. आणि सेकंडरी एक्झायलम जो आहे तो सेकंडरी ग्रोथच्या दरम्यान कॅम्बियममध्ये इन द फॉर्म ऑफ कॅम्बियम किंवा इन बिटवीन द व्हॅस्क्युलर बंडल्स ग्रो जो होतो तो असतो सेकंडरी एक्झायलम. इन स्टेम जर आपण बघायला गेलो तर प्रोटोक्झायलम जो असतो तो आतल्या बाजूला सेंटरला जो पिथ असतो तिथे आधी फॉर्म होतो आणि मेटाक्झायलम हा पेरिफेरी आउटसाइड फॉर्म होतो. सो अशा प्रकारच्या स्ट्रक्चरला एंडार्च स्ट्रक्चर असं म्हणतात. सो स्टेममध्ये एंडार्च स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, वेरॅज रूटमध्ये एक्झॅक्टली अपोजिट कंडिशन आहे की प्रोटोक्झायलम लाईज टुवर्ड्स द पेरिफेरी आउटर साइड आणि मेटाक्झायलम लाईज टुवर्ड्स द पिथ किंवा इनर साइड. आणि अशा प्रकारच्या स्ट्रक्चरला एक्झार्च स्ट्रक्चर असं म्हणतात. आपण या डायग्राममध्ये बघितलं तर एंडार्च स्ट्रक्चरमध्ये प्रोटोक्झायलम हे सेंटरला प्रेझेंट आहे आणि एक्झार्चमध्ये प्रोटोक्झायलम हे आउटर पेरिफेरीला प्रेझेंट आहे. सो स्टेम इज एंडार्च आणि रूट इज एक्झार्च. आता आपण बघूया फ्लोएम टिश्यू. फ्लोएम टिश्यूमध्ये सुद्धा 4 मेन प्रकार असतात, ते म्हणजे सीव सेल्स, त्याच्यानंतर किंवा सीव ट्यूब सेल्स म्हणतात, सीव ट्यूब कंपोनंट्स म्हणतात, एलिमेंट्स म्हणतात, कंपॅनियन सेल्स असतात, त्याच्यानंतर फ्लोएम फायबर्स असतात आणि फ्लोएम पॅरेन्कायमा असतो. इथे आपण फ्लोएमचा ट्रान्सव्हर्स सेक्शन आणि फ्लोएमचा लॅटरल सेक्शन या डायग्राममध्ये आपण बघू शकतो की वरून जर कट केलं प्लांटला तर कसं दिसेल आणि जर उभा कट केला प्लांट किंवा स्टेम जो आहे तो तर कसं दिसेल. तर आपल्याला स्ट्रक्चर दिसून येतं की सीव ट्यूब्समुळे जी प्लेट तयार झालेली आहे ती आपल्याला LS मध्ये स्पष्ट दिसतीये. त्याचबरोबर जे कंपॅनियन सेल्स आहेत ते कंपॅनियन सेल्सची पोझिशन काय आहे, त्याच्यानंतर फ्लोएम पॅरेन्कायमाची पोझिशन काय आहे ती सुद्धा इथे आपल्याला दिसून येते. 1 बाय 1 आपण बघूया सीव ट्यूब एलिमेंट्सचं मेनली काय प्रकार आहे ते. तर जिम्नोस्पर्म्समध्ये हे सीव ट्यूब एलिमेंट्स जे असतात ते ॲब्सेंट असतात, म्हणजे जिम्नोस्पर्म्स लॅक सीव ट्यूब एलिमेंट्स. त्यांच्याकडे इन्स्टेड ऑफ दॅट सेल्स प्रेझेंट असतात, म्हणजे वेगवेगळ्या सेल्सनी ट्यूब न तयार होता सिंगल सेल्स प्रेझेंट असतात आणि त्यांचा एक छोटासा ग्रुप तयार होतो विच परफॉर्म द फंक्शन ऑफ दिस सीव ट्यूब एलिमेंट्स. त्याला अल्ब्युमिनस सेल्स किंवा सीव सेल्स असं म्हणतात. ह्या सीव ट्यूब एलिमेंट्स जे अँजिओस्पर्म्सकडे प्रेझेंट असतात दे आर मेनली लॉंग आणि दे आर लॉन्जिट्युडिनली अरेंज ॲज यू कॅन सी इन द लॉन्जिट्युडिनल सेक्शन बी मध्ये डायग्रामच्या. आणि ॲट मॅच्युरिटी जेव्हा मॅच्युअर होतात हे सीव ट्यूब एलिमेंट्स तेव्हा त्यांच्या मध्ये जे सायटोप्लाझम असतं ते पेरिफेरीला पुश केलं जातं आणि सेंटरला एक मोठं व्हॅक्युअल तयार होतं ॲज वेल ॲज दे लूज द न्यूक्लियस. सो सेंटरला लार्ज व्हॅक्युअल तयार होऊन दे लूज देअर न्यूक्लियस. सो ते कोणत्याही प्रकारचं न्यूक्लिअर फंक्शन परफॉर्म नाही करू शकत. मग कंपॅनियन सेल्स जे असतात हे कंपॅनियन सेल्स आफ्टर मॅच्युरिटी ऑफ सीव ट्यूब सेल्स हे या सीव ट्यूबचं फंक्शन जे काय आहे ते कंट्रोल करण्याचं काम करतात. सो सीव ट्यूबची ॲक्टिव्हिटी जी आहे ती कंपॅनियन सेल्स कंट्रोल करतात. या कंपॅनियन सेल्सचे काय फीचर्स आहेत, तर कंपॅनियन सेल्स त्याला म्हटलेलं आहे बिकॉज दे आर जस्ट बिसाइड द सीव ट्यूब्स. मग ते सीव ट्यूब्सना कंपॅनियन देतात, सो त्यांचं नाव आहे कंपॅनियन सेल्स. सो हे बेसिकली पॅरेन्कायमॅटस सेल्सनी तयार झालेले आहेत
we can say that specialized parenchymatous cells are nothing but the companion cells. आणि ह्यांचं मेन फंक्शन आहे टू कंट्रोल द ॲक्टिव्हिटी ऑफ सीव्ह एलिमेंट्स आणि ॲज वेल ॲज प्रेशर ग्रेडियंटला मेंटेन करण्याचं काम सुद्धा विदिन द फ्लोएम टिश्यू हे कंपॅनियन सेल्स करतात, स्पेशली इन द सीव्ह ट्यूब्स. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे फ्लोएम पॅरेन्कायमा. ॲज द नेम सजेस्ट पॅरेन्कायमा, हे पॅरेन्कायमाचं टिपिकल जे फंक्शन असतं तेच हे फ्लोएम पॅरेन्कायमा परफॉर्म करतात. दे आर एलॉंगेटेड स्ट्रक्चर्स. जसं आपण मगाशी बघितलं, डिपेंडिंग अपॉन द रिक्वायरमेंट वेगवेगळ्या शेपमध्ये हे पॅरेन्कायमाटस टिश्यू आपल्याला दिसतात. त्याप्रमाणे फ्लोएम पॅरेन्कायमा दे आर एलॉंगेटेड, दे आर टेपरिंग, दे आर सिलेंड्रिकल इन शेप. ओके, आणि त्यांचं जे सायटोप्लाझम असतं इज व्हेरी व्हेरी डेन्स सायटोप्लाझम, कारण मेन त्यांचं काम आहे टू स्टोअर द फूड मटेरियल. ओके, त्याचबरोबर या पॅरेन्कायमाचा जो न्यूक्लियस असतो तो प्रॉपरली व्हेरी वेल फंक्शनिंग असतो. सो दे हॅव अ व्हेरी वेल फंक्शनिंग न्यूक्लियस. त्याचबरोबर सेल वॉल जी असते ती जसे की टिपिकल पॅरेन्कायमामध्ये सेल्युलोजने डिपॉझिटेड असते, त्याचप्रमाणे फ्लोएम पॅरेन्कायमामध्ये पण सेल्युलोजनी डिपॉझिटेड असते. आणि याचं जे मेन फंक्शन आहे पॅरेन्कायमाचं जे आहे तेच, ते म्हणजे डिफरंट मटेरियल्स स्टोअर करतात. मग त्याच्यामध्ये रेझिन्स येतात, त्याच्यामध्ये म्युसिलेज येतं, लॅटेक्स येतं. सो हे डिफरंट टाईप्स, हे टाईप ऑफ सबस्टन्सेस स्टोअर करण्याचं काम फ्लोएम पॅरेन्कायमा करतो. त्याचबरोबर हे जे फ्लोएम पॅरेन्कायमा आहेत ते मात्र मोनोकॉट्समध्ये ॲबसेंट असतात. डायकॉटमध्ये दे आर प्रेझेंट, मोनोकॉटमध्ये दे आर ॲबसेंट. आणि शेवटचा टाईप आहे तो म्हणजे फ्लोएम फायबर्स. फ्लोएम फायबर्स आर अगेन फायबर्सचं मेन काम असतं ते म्हणजे सपोर्ट टू द रिस्पेक्टिव्ह टिश्यू स्ट्रक्चर. सो ह्याचंही काम तेच आहे. आणि दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज बास्ट फायबर्स. जसं की फ्लोएमला बास्ट असं म्हणतात आणि एक्झायलमला वूड म्हणतात. सो दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज बास्ट फायबर्स. आणि दे आर मेनली ओरिजिनल टाईप जो आहे तो आहे स्क्लेरेन्कायमॅटस सेल्स. सो जसं की स्क्लेरेन्कायमा आपल्याला माहिती आहे दे आर डेड सेल्स, सो हे फ्लोएम फायबर्स सुद्धा डेड असतात. पण जो प्रायमरी फ्लोएम स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये मात्र फ्लोएम फायबर्स आर ॲबसेंट. सो इट इज अ टाईप ऑफ सेकंडरी फ्लोएम. सो सेकंडरी ग्रोथ जी होते त्याच्यामध्ये हे जे फ्लोएम आहे फ्लोएम फायबर्स हे ग्रो होतात. त्यांचं स्ट्रक्चर बघितलं तर स्ट्रक्चरली दे आर एलॉंगेटेड, कोणत्याही प्रकारच्या ब्रांचेस त्यांच्यामध्ये अवेलेबल नसतात, दे आर अनब्रांच्ड आणि दे आर पॉइंटेड ॲट द एंड्स. सो नीडल लाईक स्ट्रक्चर त्यांना स्पेशली म्हणतात फ्लोएम फायबर्सना, की त्यांचे जे अपायसेस असतात ते नीडल लाईक असतात. आणि त्यांची जी सेल वॉल असते ती सुद्धा थिकंड असते, थिक स्ट्रक्चर असतं, जसे की स्क्लेरेन्कायमाची असते विथ द डिपॉझिशन ऑफ लिग्निन. सेम लाईक दॅट लिग्निनच्या डिपॉझिशनने झालेलं असतं. ॲट मॅच्युरिटी, एकदा का हे फ्लोएम फायबर्स तयार झाले की ॲट मॅच्युरिटी ते लूज देअर एंटायर सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस अँड बिकम डेड. अजून त्याचा पॉईंट असा आहे की दे आर कमर्शियली व्हेरी व्हेरी युजफुल. म्हणजे ह्युमन बिईंगसाठी या फ्लोएम फायबर्सचा खूप जास्त यूज होतो. आपण जे ज्यूट वापरतो किंवा आपण जे लॅटेक्स वापरतो किंवा आपण हेम्प ज्याला म्हणतात जे वापरतो आपली सुतळ वगैरे हे करण्यासाठी, तर ते फ्लोएम फायबर्स असतात मेनली. आणि प्रोटोफ्लोएम हे अर्ली स्टेजेसमध्ये फॉर्म होतं आणि मेटाफ्लोएम जे आहे हे लेटर स्टेजमध्ये फॉर्म होतं. सो प्रोटो म्हणजे प्रायर म्हणजे अर्ली असं लक्षात ठेवायचं आहे, आणि मेटा म्हणजे लेटर, सो नंतर तयार झालेलं, हे असं लक्षात ठेवायचं आहे. जे प्रोटो आणि मेटाचं मिनिंग झायलम आणि फ्लोएममध्ये सेम आहे. पुढे एपिडर्मल टिश्यूचं तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता, नोट डाऊन करून घेऊ शकता, आणि आपण त्याचे डिटेल्स बघूया. ग्राउंड टिश्यूचं पण मार्किंग करून घेऊ शकता. आता एपिडर्मल टिश्यूमध्ये सुद्धा मेनली 3 आपल्याला प्रकारचे सेल्स दिसतात. ॲज द नेम सजेस्ट, एपिडर्मिस इन ॲनिमल्स किंवा ह्युमन बघितलं तर आपण म्हणतो की आउटर स्किन. सो एपिडर्मिस इज नथिंग बट स्किन, आणि म्हणूनच इट इज द आउटर मोस्ट सेल किंवा आउटर मोस्ट टिश्यू इन प्लांट बॉडी ॲज वेल. आणि यांच्यामध्ये पण 3 वेगवेगळ्या प्रकारचे मेन टाईप्स असतात. ते म्हणजे स्टोमॅटा असतात, त्याच्यानंतर एपिडर्मल अपेंडेजेस असतात, आणि दुसरं म्हणजे ट्रायकोम्स आणि रूट हेअर्स असतात. सो हे तिघांचे सगळ्याचे डिटेल्स आपण बघूया. यांचं जे स्ट्रक्चर असतं लाईक मॉर्फॉलॉजी, तर एपिडर्मल सेल्स जे आहेत ते खूप कॉम्पॅक्टली अरेंज केलेले असतात
आणि दे आर जनरली सिंगल लेयर्ड. ओके, सिंगल लेयर ऑफ स्ट्रक्चर त्यांचं प्रेझेंट असतं. आणि दे आर मेनली पॅरेन्कायमॅटस सेल्स विच आर स्पेशलाइज्ड टू प्रोटेक्ट द एंटायर प्लांट बॉडी फ्रॉम द एक्सटर्नल एनी काइंड ऑफ एनिमीज किंवा एनी काइंड ऑफ ट्रबल्स. त्यांच्यानंतर त्यांच्यामध्ये सायटोप्लाझमचं अमाऊंट खूप कमी असतं. सो दे हॅव व्हेरी लेस सायटोप्लाझम आणि दे हॅव लार्ज व्हॅक्युल, सो दॅट विच हेल्प्स ॲज अ शॉक ॲब्झॉर्बर ॲज वेल. सो कोणत्याही प्रकारचं एक्सटर्नल शॉक ॲब्झॉर्ब करण्यासाठी मेजॉरिटी ऑफ द एपिडर्मल सेल्स एक्सेप्ट द रूट्स दे हॅव क्युटिकल, म्हणजे मेनली लिव्सवर तर असतं, पण यंग स्टेम्सवर सुद्धा हे क्युटिकल प्रेझेंट असतं. इट इज नथिंग बट अ वॅक्सी लेअर, मेनली प्रेझेंट असतं लिव्स, पण रूट्समध्ये मात्र हा वॅक्सी लेअर ॲबसेंट असतो बिकॉज रूट्स हॅव टू बी इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द वॉटर किंवा सॉईल. आता आपण स्टोमॅटाचे डिटेल्स बघूया की स्टोमॅटा म्हणजे नक्की काय. स्टोमॅटा इज अ प्लुरल आणि स्टोमा इज अ सिंग्युलर. सो स्टोमॅटाला सिम्पल लँग्वेजमध्ये किंवा एका सिंगल सेंटेन्समध्ये आपण एपिडर्मिस ऑफ लिव्स असं पण म्हणू शकतो. आणि त्यांचं मेन काम काय आहे तर टू कंट्रोल द ट्रान्सपिरेशन ऑफ वॉटर ॲज वेल ॲज गॅशियस एक्सचेंज विथ द एन्व्हायरमेंट. ही डायग्राम आहे या स्टोमॅटाची आणि आपण जर बघितलं तर त्याचे वेगवेगळे पार्ट्स असतात प्रेझेंट. या स्टोमॅटामध्ये जे किडनी शेप्ड स्ट्रक्चर आपल्याला दिसत आहेत दे आर नथिंग बट द गार्ड सेल्स. आणि हे गार्ड सेल्स मात्र ग्रासेसमध्ये किंवा मेजॉरिटी ऑफ द मोनोकॉट्समध्ये डंबेल शेपचे असतात. सो या गार्ड सेल्सची जी आउटर वॉल जर आपण बघितली तर आउटर वॉल आणि इनर वॉल अशा दोन वॉल्स आहेत. आणि जी आउटर वॉल आहे ती थिन असते, वेअर ॲज वरती डायग्राममध्ये बघू शकता, आणि इनर वॉल जी असते ती थिक असते. इट हेल्प्स इन कंट्रोलिंग द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ द गार्ड सेल. ह्याच्यामध्ये पण ऑस्मोसिस खूप मेजर फंक्शन परफॉर्म करतो. या गार्ड सेल्सकडे क्लोरोप्लास्ट असतो, सो काही थोड्याफार प्रमाणात फोटोसिंथेसिस पण परफॉर्म करण्याचं काम करतात. आणि त्याच्या आजूबाजूचे जे सेल्स आपण बघितले तर ते आर नथिंग बट द सबसिडायरी सेल्स. आणि या सगळ्या एंटायर गार्ड सेलच्या मध्ये जे ओपनिंग आहे त्याला म्हणतात स्टोमॅटल ॲपर्चर. आणि ह्या एंटायर एपिडर्मिस ऑफ लीफ, गार्ड सेल्स, सबसिडायरी सेल्स आणि स्टोमॅटल ॲपर्चर हे सगळं मिळून त्याला म्हणतात स्टोमॅटल ॲपरेटस. सो स्टोमॅटल ॲपर्चर, सबसिडायरी सेल्स आणि गार्ड सेल्स मिळून स्टोमॅटल ॲपरेटस होतं. रूट हेअर इज नथिंग बट द एपिडर्मिस ऑफ रूट्स. एका सिंगल सेंटेन्समध्ये जर आपल्याला एक्सप्लेन करायचं झालं तर रूट हेअर इज नथिंग बट प्रेझेंट इन द एपिडर्मिस ऑफ रूट्स. आणि दे आर युनिसेल्युलर, सिंगल सेल स्ट्रक्चर असतं रूट हेअरचं. आणि दे मेनली हेल्प इन ॲब्झॉर्बिंग वॉटर ॲज वेल ॲज मिनरल्स फ्रॉम द सराउंडिंग ग्राउंड किंवा सराउंडिंग सॉईल आपण म्हणू शकतो. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे आहे ट्रायकोम्स. ट्रायकोम्स इज नथिंग बट द स्ट्रक्चर विच इज प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ ब्रांचेस, ऑन द स्टेम, किंवा आपण सिम्पल लँग्वेजमध्ये एका सिंगल सेंटेन्समध्ये म्हणू शकतो की इट इज प्रेझेंट इन द एपिडर्मिस ऑफ स्टेम. ह्या ट्रायकोमचं जे स्ट्रक्चर असतं ते कॅन बी मल्टीसेल्युलर, दे कॅन बी ब्रांच्ड ऑर दे कॅन बी अनब्रांच्ड. हे ट्रायकोम्स जे असतात ते ऑब्व्हियसली ते सॉफ्टही असू शकतात, ते स्टिफ पण असू शकतात. आणि ह्या ट्रायकोमचं मेन फंक्शन जे आहे ते म्हणजे प्रोटेक्शन अगेन्स्ट द स्मॉल इन्सेक्ट्स किंवा स्मॉल ॲनिमल्स किंवा डायरेक्ट ॲब्रेशन ऑफ लोअर टिश्यूज जे आहेत, एपिडर्मिस आहेत, त्यांचं डायरेक्ट ॲब्रेशन होऊ नये, त्यांचं डायरेक्ट डॅमेज होऊ नये म्हणून हे ट्रायकोम्स मेनली प्रेझेंट असतात. आणि त्यांचं अनदर फंक्शन आहे ते म्हणजे दे आर ऑल्सो सिक्रेटरी समटाईम्स इन नेचर. काही सिक्रेशन्स पण करतात, म्हणजे प्लांटमधून जो चीक वगैरे बाहेर येतो सो ते करण्याचं काम करतात. आणि अनदर फंक्शन इज दॅट इट हेल्प्स इन प्रिव्हेंटिंग एक्सेसिव्ह वॉटर लॉस विच अकर्स ड्युरिंग ट्रान्सपिरेशन. म्हणजे नॉर्मल ट्रान्सपिरेशनच्या व्यतिरिक्त जो स्टोमॅटामधनं होणार आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा वॉटर लॉस होऊ नये याच्यासाठी ट्रायकोम्स प्रेझेंट असतात. ग्राउंड टिश्यूज जर आपण बघायला गेलो तर ग्राउंड टिश्यूज हे बेसिकली ॲबंडंटली प्रेझेंट असतात थ्रू आउट द प्लांट बॉडी. म्हणजे फिल इन द गॅप्स करण्यासाठी, म्हणजे फिल इन द ब्लँक्स जे म्हणतात, ज्या काही बाकीचे मेन टिश्यूज प्लांट बॉडीमध्ये जे असतील त्यांच्यामध्ये ज्या काही मधल्या गॅप्स प्रेझेंट असतील त्या गॅप्सला फिलअप करण्यासाठी जो कोणत्या प्रकारचा टिश्यू प्रेझेंट असतो तो म्हणजे ग्राउंड सेल बेसिकली.
पण एपिडर्मिस आणि व्हॅस्क्युलर बंडल याच्यामध्ये मात्र हे ग्राउंड टिश्यू प्रेझेंट नसतो. इट इज ॲबसेंट इन एपिडर्मिस आणि व्हॅस्क्युलर बंडल. व्हॅस्क्युलर बंडलमध्ये काय काय येतं? एक्झायलम आणि फ्लोएम. सो एपिडर्मिस, एक्झायलम आणि फ्लोएम यांच्यामध्ये हे ग्राउंड टिश्यू प्रेझेंट नसतात. जर आपण कॉर्टेक्स हा पार्ट बघायला गेलो, कॉर्टेक्स इज मेनली प्रेझेंट इन द रूट आणि स्टेम. सो रूट आणि स्टेम मधल्या ग्राउंड टिश्यूला कॉर्टेक्स असं म्हणतात. सो ते मेनली पॅरेनकायमॅटस सेल्स असतात आणि वेगवेगळे पार्ट असतात, स्टेजेस असतात, जसं की पेरिसायकल, पिथ, मेड्युलरी रेज. हा जो पार्ट आहे या सगळ्याला मिळून हे प्रायमरी स्टेम स्ट्रक्चर असं म्हणतात आणि प्रायमरी रूट स्ट्रक्चर असं म्हणतात. ते आपण डिटेलमध्ये विथ डायग्राम पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. आता लिव्ज मधला जो ग्राउंड टिश्यू आहे त्याला नाव आहे मिझोफिल. या लिव्ज मधल्या ग्राउंड टिश्यूला म्हणतात मिझोफिल. फील या शब्दाचा अर्थ होतो लीफ किंवा लिव्ज आणि मिझो म्हणजे मिडलला प्रेझेंट असलेला. सो पुढचा पार्ट आहे तो म्हणजे व्हॅस्क्युलर टिश्यू. व्हॅस्क्युलर टिश्यूचे मार्किंग तुम्ही करून घेऊ शकता. आणि व्हॅस्क्युलर टिश्यू हे मेनली बनलेले असतात एक्झायलम आणि फ्लोएम. व्हॅस्क्युलार याचा अर्थ कंडक्टिंग, दोज हू कंडक्ट. सो असे टिश्यूज जे काहीतरी कंडक्ट करतायत. एक्झायलम कंडक्ट करताय वॉटर आणि फ्लोएम कंडक्ट करताय फूड मटेरियल. याच्यामध्ये कंजॉइंट, कॉन्सेंट्रिक आणि रेडियल असे 3 प्रकार असतात. म्हणजेच काय तर पोझिशन डिपेंडिंग अपॉन पोझिशन ऑफ फ्लोएम आणि एक्झायलम हे प्रकार पाडलेले आहेत. जर आपण कोलॅटरल कंजॉइंट व्हॅस्क्युलर बंडल बघितलं तर ह्याच्यामध्ये क्लोज्ड आणि ओपन असे 2 प्रकार आहेत. कॅम्बियम जर प्रेझेंट असेल देन इट इज कॉल्ड ॲज अ ओपन आणि कॅम्बियम ॲबसेंट असेल देन इट इज कॉल्ड ॲज क्लोज्ड टाईप ऑफ कंजॉइंट व्हॅस्क्युलर बंडल. बायकोलॅटरल जे आहे त्याच्यामध्ये दोनही बाजूला फ्लोएम आणि एक्झायलम या दोनहीमध्ये हे कॅम्बियम प्रेझेंट असतं. तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता. कॉन्सेंट्रिकमध्ये आयदर एक्झायलम आतमध्ये प्रेझेंट असेल सेंटरला किंवा फ्लोएम सेंटरला प्रेझेंट असेल. जर फ्लोएम सेंटरला प्रेझेंट असेल तर त्याला म्हणतात हायड्रोसेंट्रिक आणि एक्झायलम सेंटरला प्रेझेंट असेल तर त्याला म्हणतात लेप्टोसेंट्रिक. आणि तिसरी डायग्राम आहे ती म्हणजे रेडियल, की डिपेंड अपॉन ऑन द रेडियाय, डिफरंट रेडियाय एक्झायलम फ्लोएम हे अल्टरनेटली प्रेझेंट असतात. जर आपण डायकॉटिलिडॉनस प्लांट्स घेतले, डायकॉट्स घेतले तर त्यांच्या स्टेममध्ये कॅम्बियम हे प्रेझेंट असतं बिटवीन एक्झायलम आणि फ्लोएम, ज्याला सेकंडरी ग्रोथ असं म्हणतात, जो आपण तिसऱ्या पार्टमध्ये बघणार आहोत. आणि अशा प्रकारच्या स्टेमला, अशा प्रकारच्या स्ट्रक्चरला ओपन व्हॅस्क्युलर बंडल म्हणतात. सो इट कॅन बी कोलॅटरल ओपन कंजॉइंट व्हॅस्क्युलर बंडल किंवा बायकोलॅटरल ओपन कंजॉइंट व्हॅस्क्युलर बंडल. आणि मोनोकॉटमध्ये मात्र सेकंडरी ग्रोथ होतच नाही, त्याच्यामुळे कॅम्बियम ॲबसेंट असतं आणि त्याच्याचमुळे कॅम्बियम हे एक्झायलम आणि फ्लोएममध्ये प्रेझेंट असण्याचा प्रश्नच येत नाही. सो दे आर हॅव्हिंग क्लोज्ड टाईप ऑफ व्हॅस्क्युलर बंडल्स. इथे डायग्राममध्ये आपण बघूया डायकॉट आणि मोनोकॉटचं स्ट्रक्चर कसं असतं. ही डायग्राम येऊन याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. पुढे जर आपण या व्हॅस्क्युलर बंडलचे काही पॉईंट्स बघायला गेलो तर रेडियल व्हॅस्क्युलर बंडल जे असतं ते मेनली प्रेझेंट असतं रूट्समध्ये. रूट्समध्ये हे अल्टरनेटली एक्झायलम आणि फ्लोएम हे अलॉंग द रेडियाय प्रेझेंट असतात. आणि कंजॉइंट टाईप ऑफ जे व्हॅस्क्युलर बंडल आहेत क्लोज्ड, ओपन किंवा बायकोलॅटरल ते मेनली स्टेम्स आणि लीव्समध्ये प्रेझेंट असतात. डायकॉटमध्ये ओपन आणि मोनोकॉटमध्ये क्लोज्ड. कॉन्सेंट्रिकमध्ये बघायला गेलो तर फ्लोएम हे आउटसाइड प्रेझेंट असतं इन लेप्टोसेंट्रिक आणि एक्झायलम हे बाहेर आउटसाइड प्रेझेंट असतं इन हायड्रोसेंट्रिक. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजे ह्या चॅप्टरचे सुद्धा पुढचे पार्ट्स जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला बाकीचे जे काही आधीचे झालेले चॅप्टर्स आहेत ते सुद्धा जर तुम्हाला बघायचे असतील तरी सुद्धा तुम्हाला इझिली मिळतील आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल.